नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत छान अशी स्विच बोर्ड क्लीन करण्याच्या मी 2 ते 3 ट्रिक्स सांगणार आहे। तुम्हाला या ट्रिक्सने तुमची स्विच बोर्ड हे अगदी 5 मिनिटात क्लीन करता येतील आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे स्विच बोर्ड क्लीन करू शकतो। आणि हे स्विच बोर्ड क्लीन केल्यानंतर मस्त अशी शाईन आपल्या स्विच बोर्डला येते आणि अगदी नवीनच लावले आहेत अशा प्रकारे वाटतात। आणि आता तर दिवाळी जवळ आलेली आहेत, तर आपण घराची सफाई करण्यासाठी घेतलीच असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचे स्विच बोर्ड नक्कीच साफ करा। खूपच छान घराला लुक पण येतं, कारण बऱ्याचदा आपल्याकडून स्विच बोर्ड हे क्लीन करण्याचं राहूनच जातं। चला तर मग आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला पॅराशूट ऑइल घ्यायचं आहे, ते वाटीत थोडंसं काढून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं आपल्याला लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा मी हे पॅराशूट ऑइल वापरलेलं आहे। त्यानंतर सुरुवातीला सर्वप्रथम स्विच बोर्डवर बघा अशी धूळ जमा झालेली असते आणि बारीक असं थोडंसं जाळं पण आलेलं असतं, तर ते आधी कोरड्या कपड्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। नाहीतर काय होतं, हीच घाण ह्या स्विच बोर्डला चिकटली जाते आणि आपल्याला साफ करण्यासाठी जास्त टाईम लागतो। त्यामुळे आता या ठिकाणी मी कोरड्या कपड्याने हे स्विच बोर्ड क्लीन करून घेणार आहेत। साईडच्या कडाही आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणीही जाळं हे जमा झालेलं असतं। बऱ्याचदा आपण घर सफाई तर करत असतो, पण स्विच बोर्डला क्लीन करण्यासाठी थोडंसं घाबरतो, कारण या ठिकाणी जर थोडंसं पाण्याचा हे हात केला तर आपल्याला करंट लागण्याची भीती असते किंवा लाईटही जाऊ शकते। तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने 2-3 ट्रिक्स सांगणार आहे। त्या ट्रिक्सने जर तुम्ही स्विच बोर्ड क्लीन केलं तर अगदी स्वच्छ होणार आहे आणि अगदी नव्यासारखं दिसणार आहे। तर या ठिकाणी बघा कापूस घेतलेला आहे आणि ते तेल मी तुम्हाला दाखवलं होतं, त्या तेलाने आपल्याला हे स्विच बोर्ड क्लीन करून घ्यायचं आहे। ते तुम्ही म्हणाल की ऑलरेडी ते तेलकट आणि आपले हात लागलेले असतात आणि तुम्ही अजून तेल लावत आहात, पण या ठिकाणी तेलाने आपण हे क्लीन केल्याने आपल्या स्विच बोर्डना जे काही चिकट काळे डाग असतात ते निघून येतात आणि आपल्या स्विच बोर्डला शाईन पण खूप छान येते। अशा प्रकारे कापसाचा मी बोळा घेतला आहे आणि थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण स्विच बोर्ड क्लीन करत आहे। कापूस यासाठी घ्यायचा आहे की अगदी ज्या ठिकाणी आपला बोर्ड जात नाही त्या ठिकाणी आपण ह्या कापसाने व्यवस्थित ते क्लीन करू शकतो। अशा प्रकारे मी सर्व बटन्स हे क्लीन करून घेत आहेत। शक्यतो किचनमधलं स्विच बोर्ड हे खराब होत असतं, कारण की आपण स्वयंपाक करत असतो आणि असेच तेलाचे पिठाचे हात हे लागले जातात आणि स्विच बोर्ड हे खूपच तेलकट होतं। तर तुम्ही अशा पद्धतीने जर क्लीन केलं तर अगदी तुमचं स्विच बोर्ड नव्यासारखं वाटेल। बघा या ठिकाणी मी संपूर्ण कापसाने तेल हे चोळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला हे तेल काढण्यासाठी पावडरचा वापर करायचा आहे। पॉन्ड्स पावडर घेतलेली आहे, ती कापसावर घालून घ्यायची आहे आणि पूर्णपणे ते तेल जे आपण लावून क्लीन केलेलं होतं ते ह्या पावडरच्या साहाय्याने पूर्णपणे निघून जाईल आणि जरी धूळ बसली तरीही ते चिकट होणार नाहीत, कारण आपण पावडरने हे तेल काढून घेतलेलं आहे। अशा प्रकारे जिथे जिथे आपण तेल लावलं होतं तिथे तिथे सर्व ठिकाणी पावडरने आपल्याला एकदा क्लीन करून घ्यायचं आहे। तुम्हाला लगेचच दिसेल की आपल्या या कापसाच्या बोळ्याला किती घाण जमा झालेली आहे। या ठिकाणी बघा संपूर्ण मी व्यवस्थित बटनाची वरची साईड क्लीन करून घेत आहे। या ठिकाणी बघा आपल्या कापसाला किती अशी धूळ चिटकून आलेली आहेत। तेल लावल्याने ती धूळ निघण्यास मदत होते। आता आपल्याला सुका कपडा घेऊन एकदा पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर ओला कपडा घेऊन हे पूर्ण पावडर आपल्याला पुसून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण स्विच बोर्ड क्लीन करून घेणार आहोत। कपडा हा अगदी हलकासा ओला करायचा आहे, खूप ओला पचपचा करून घ्यायचा नाही, नाहीतर या ठिकाणी पाणी जाऊ शकतं आणि तुमची लाईटही जाऊ शकते किंवा करंट लागू शकतो।
त्यामुळे अगदी हलकासा ओला करून आपण हा स्विच बोर्ड क्लीन करून घेतला आहे। आता सेकंड ट्रिक मस्त अशी शाईन आपल्या स्विच बोर्डला आलेली आहे। आता मी तुम्हाला सेकंड ट्रिक सांगणार आहेत। आपण बऱ्याचदा विम लिक्विड हे भांड्यांसाठी वापरत असतो, तर आपले भांडे अगदी चमचम करत असतात, अगदी भांड्यांना चकाकी येते आणि नव्यासारखी वाटतात। तर तुम्ही या लिक्विडनेही तुम्ही स्विच बोर्ड क्लीन करू शकता। कपड्यावर आपल्याला हे विम लिक्विड ओतून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं स्विच बोर्डला सगळीकडून पुसून लावून घ्यायचं आहे। कपड्याच्या साहाय्याने यासाठी लावायचं आहे कारण की आपल्याला जास्त ओलंही करायचं नाहीये आणि आपल्याला स्विच बोर्डही क्लीन करायचा आहे। तर कमी पाण्याचा वापर करून आपण हा स्विच बोर्ड अशा पद्धतीने साफ करणार आहोत। विम लिक्विडने आपण हा स्विच बोर्ड क्लीन केला की आपल्या स्विच बोर्डलाही खूप छान अशी चमक येते आणि अगदी नव्यासारखं स्विच बोर्ड दिसायला लागतं। या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने मी सगळीकडे विम लिक्विडने लावून घेतलं होतं। आता मी कपडा हा पूर्णपणे स्वच्छ धुवून ओला करून घेतलेला आहे, पूर्णपणे पाणी हे पिळून काढलेलं आहे आणि स्विच बोर्ड आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण हा स्विच बोर्ड पूर्णपणे क्लीन करून घेणार आहोत। ही ट्रिक्सही अगदी सोपी आहे। तुम्ही ही ट्रिक्स वापरली तर ही तुमचं स्विच बोर्ड अगदी नव्यासारखं वाटणार आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातले सगळे स्विच बोर्ड क्लीन केले की अगदी छान अशी चमक येते। या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की किती शाईन आपल्या स्विच बोर्डला आलेली आहेत, अगदी नव्यासारखं हे स्विच बोर्ड वाटत आहे। आणि अशा पद्धतीने स्विच बोर्ड साफ केलं की आपल्याला करंट लागण्याची ही भीती वाटत नाही। तर या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच तुमचे घरातले स्विच बोर्ड क्लीन करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि बऱ्याचदा आपण सफाई तर करतो पण स्विच बोर्ड क्लीन करायचं विसरून जातो किंवा आपल्याला करंट लागेल या भीतीने आपण करतच नाही। तर ह्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने घर साफसफाई केल्यानंतर शेवटला हे स्विच बोर्ड नक्की क्लीन करा, तुमच्या घराचंही लुक छान दिसेल। तर तुम्हाला ह्या ट्रिक्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा। ट्रिक्स आवडल्या असतील तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।